श्री स्वामी समर्थ. पण घरामध्ये खूप क्लेश आहे, खूप वातावरण खूप चिघळलेलं आहे. घरामध्ये मन लागत नाही, मनस्थिती सर्वांची बिघडलेली आहे. घरात वातावरण बिलकुलही चांगलं नाही आहे, कुठलेही प्रश्न मार्गी लागत नाही. भरपूर काही अशा अडचणी येतात, एक अडचण झाली की दुसरी, अशा भरपूर जर काही अडचणी येत असते तर 1 तारखेला सगळ्यांना माहिती आहे पौर्णिमा आहे. मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असा कुठला उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातल्या सगळ्या काही ज्या वाईट गोष्टी आहे, सगळ्या काही जे वाईट शक्ती आहे, सगळं काही निघून जाते. मग यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा? मग आपल्याला काय करायचं आहे, देवाजवळ बसायचं आहे, सायंकाळच्या वेळेलाच हा उपाय करायचा आहे. नारळ अख्खा सोलून घ्यायचा आहे, थोडीशी शेंडी त्याच्याकडे ठेवायची आणि शेंडी ही देवाकडे करायची आहे. शेंडी केल्याच्यानंतर 7 तुम्हाला कापराच्या वड्या साईडला ठेवून घ्यायच्या आहे आणि एक एक करून असा तुम्हाला 7 कापराच्या वड्या त्या नारळावर तुम्हाला जाळायच्या आहे. आणि जाळताना तुम्ही जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करा. नाही झाला श्री स्वामी समर्थ, गायत्री मंत्राचा जप करा आणि ते म्हणा 7 ओढ्या तुम्हाला त्याच्यावरती कापराच्या जाळायच्या आहे. मग जाळल्याच्या नंतर सगळं झाल्याच्या नंतर जर कदाचित नारळ तडकला, नारळ जर तडकला असला तर त्याचं विसर्जन तुम्हाला करून टाकायचं आहे आणि दुसरं नारळ परत पौर्णिमेला तुम्हाला आणून त्याच्यावरती परत कापराचा तो उपाय तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी, सगळं जे काही तुमच्यावर संकट येणार आहे ते सगळं निघून जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.